आई ही आईच असते. आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा देखील असते. ती आपल्या पिलासाठी आपला जीव द्यायला देखील मागे पुढे पाहत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती धुमाकूळ घालतोय, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील भावुक झाल्याशिवाय राहत नाही. मित्रांनो, पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की धडधड शहर झालं होतं. वाहून गेलेल्या गाड्या, फुटलेले पूल आणि कोसळलेली घरे हे दृश्य पाहून कोणाचाही थरकाप उडाला असता. पण त्या आईसाठी तिचं एकच ध्येय होतं, आपल्या पिलाला वाचवायचं आहे. निसर्गाच्या रौद्ररूपापुढे सगळं काही क्षणात उद्ध्वस्त झालं होतं. मीन नदीला लागलेल्या महापुरामुळे संपूर्ण शहर पाण्याखाली गेलं होतं. अशा स्थितीत सगळं थांबलेलं असताना एक माया मात्र मृत्यूला पूर्ण होती. एका भटक्या कुत्रीची आपल्या पिलासाठी केलेली जीवघेणी धडपड आज लाखोंच्या मनाला भिडले. स्थानिकांनी तिची 4 पिलं आधीच वाचवली होती, पण शेवटचं एक पिल्लू अजून देखील पाण्यात अडकलं होतं. पुराचा प्रवाह प्रचंड होता. कोणताही माणूस तिकडे जाऊ धाजावला नसता. पण त्या कुत्री आईने नजरेत एक वेगळी आग घेऊन पाण्याकडे झेप घेतली. नदीचं रौद्र लाटावर मात करत थरथर त्या हृदयाने ती पुढे सरकत राहिली. तिच्या अंगावर वारंवार धडकणाऱ्या लाटामुळे ती हरवते की काय अशी भीती वाटत होती. पण आईचं धाडस म्हणजे केवळ जीवदान नाही, तर प्रेमाचं, त्यागाचं आणि नात्याचं जिवंत उदाहरण ठरलं. शेवटी त्या माऊलीने आपल्या पिलाला गाठलं. दाताने त्याला हलकेच पकडून संघर्ष करत पुन्हा किनाऱ्यापर्यंत पोहोचवलं. पाणी अजूनही उसळत होतं, पण त्या मातेचं प्रेम अजोड ठरलं. ही घटना केवळ प्राणीमात्रामध्ये असणाऱ्या मातृत्वाची आठवण करून देत नाही, तर आजही माणसाला ते शिकवून जाते. खरं प्रेम अडथळ्यावर मात करतं आणि आईचं हृदय कुठल्याही संकटापेक्षा मोठं असतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. शेवटी त्या आईनं आपल्या पिलाला वाचवलंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.